ची गोष्ट आहे. गेल्या 6 जूनला जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं जे काही आंदोलन झालं होतं, नीट परीक्षा, जे काही पेपर फुटी प्रकरण आणि आत्ताचा TET पेपर फुटी प्रकरण आणि अजून काही मला वाटतं 12वीच्या ज्या काही परीक्षा होतात त्यांना सेंटर CET द्यावी लागते, असे पेपर फुटी प्रकरण. हल्ली काय मिळालं तर काँग्रेस सरकारनंतर जे आलेले मोदी सरकारच्या कालावधीत जास्त पेपर फुटी प्रकरण होतं. म्हणजे कुठेतरी पाणी मुरते भ्रष्टाचाराचं. आणि याबाबत अमेरिकेतून एका आपल्या भीमाच्या माणसाने जो मुलाचं नाव त्याने कॉक्रोच जनता पार्टीवर फेसबुकवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. जवळजवळ मला वाटतं लाखोगणित प्रतिक्रिया आल्या. आणि त्या मुलाने भारतात येऊन दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे काही आंदोलन केलं 6 जूनचं, की धर्मेंद्र प्रधान जो केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होतो, बरोबर आहे. आणि संपूर्ण ऑल ओव्हर भारतामध्ये हे आंदोलने झाले. मग पुण्यामध्ये झाले, नागपूरमध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये झाले. महाराष्ट्र म्हणजे नागपूर, पुण्यामध्ये झाले आणि शहरामध्ये पण आपल्या ठाणे शहरात पण झाले. तर महत्त्वाचा विषयामध्ये बघा, आजकाल ना 2014चं जे काही मोदी सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, हे काय म्हणते की हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना पायदोळी तुडवतात, लाथ मारतात आणि त्यांचे संप, आंदोलने, मोर्चे चिरडण्याचा प्रयत्न करतात. हा चिरडण्याचा प्रयत्न का करतात? जो अधिकार संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला आहे हक्काचा आंदोलन करण्याचा, आणि जर चुकीची गोष्ट असेल तर चुकीवर बोलण्याचा अधिकार दिलेला आहे ना. मग त्या अधिकारानुसार जर जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं ना, मग त्याच्या आंदोलनाला संपूर्ण नाकाबंदी तुम्ही परवानगी दिलीत. जेव्हा एअरपोर्ट दिल्लीमध्ये आले त्यांना प्रथम परमिशनसाठी पोलीस स्टेशनला जावं लागलं, परमिशन घेतली, आंदोलन केले. पण आज त्या आंदोलनाचं जरासुद्धा किंमत नाही की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. का देत नाही राजीनामा? आता हा राजीनामाचा विषय होत नाही म्हणून त्याच्यासोबत जोडलेले सोनम वांगचुक, जो काश्मीरी खोऱ्यातला माणूस आहे, जो लडाख परिसरात राहतो, त्याला मला वाटतं 14 दिवस पोलीस कोठडीमध्ये तो देशाच्या सरकाराविरुद्ध बोलतो, पंतप्रधानाविरुद्ध बोलतो म्हणून देशाच्या केंद्र सरकारने त्याला 14 दिवस पोलीस कोठडीमध्ये टाकलं. म्हणजे जो बोलेल त्याचं तोंड दाबायचं, बरोबर आहे, आणि चोरांनी मुक्त राहायचं. जो बोलेल, चोरीवर जो बोलेल त्याला जेलचा रस्ता, आणि चोर आमचे रस्त्यावर फिरतात मोकाट. आता हा असा प्रश्न झाला. आता सोनम वांगचुक गेले मला वाटतं 15 दिवस उपोषण करतोय. आणि उपोषणामध्ये तो गांधी जर का जमिनीवर पडलेला माणूस आहे, म्हणजे 15 दिवस जेवण नाही, अन्न नाही, म्हणजे त्याच्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर देशाच्या पंतप्रधानांना नाचक्य होईल. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्याने द्यावा असं माझं सर्व स्पष्ट मत आहे. रविराज, रवींद्र तांगो शिंदे, एक सामाजिक राजकीय विश्लेषक आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष, जी युनियन कामगार संघटना 1960 पासून साथी जॉर्ज फर्नांडिस आणि दिवंगत कामगार तांगो शिंदे यांनी बरोबर काम केलेलं आहे. त्यावेळी जे काही कामगार नेतृत्व होते, हिंदू बाळासाहेब ठाकरे पण होते, कामगार नेते होते, बाळा ठाकरे होते, दत्ता सामंत होते, सूर्यकांत वडावकर होते, चांगो शिंदे होते, रामभाऊ माळगे होते, गम कोळी होते, नारायण कोळी होते, मधु शिंदे होते, रामचंद्र ठाकूर होते. हे पूर्वीचे जुने लोक हो, यांची नावं सांगू तेवढे कमीच आहेत. तर ह्या लोकांचं प्रामाणिक काम होतं जे त्यांनी केलं. चांगो शिंदे 1970मध्ये 2 नगरसेवक होते. वसंतराव डावकरे पण 87मध्ये नगरसेवक म्हणून 88मध्ये निवडून आणलं ना. महापौर आम्ही घडवला. मग असं धुरंधर काम करताना मला एक फिलिंग झालं की सोनम वांगचुक हा सामाजिक कार्यकर्ता जर देशाच्या प्रश्नावरती आवाज उठवतो त्याला जेलमध्ये जावं लागतं 14 वर्ष, 14 दिवस. आणि त्यासाठी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणून अन्न पाणी त्याग करून जमिनीवर लाटलेला आहे. तरी या माणसांना केव येत नाही. निषेध आहे. 150 कोटी भारतीय जनतेचा निषेध हा आम्ही महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी वतीने व्यक्त करत आहोत. रविराज, रवींद्र तांगो शिंदे.